पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिकेतील तब्बल 20 नगरसेवकांच्या पदावर संकट येण्याची शक्यता निर्माण झाली आहे। यामध्ये पिंपरी चिंचवडचे महापौर रवी लांडगे यांचाही समावेश आहे। ओबीसी आरक्षणावर निवडून आलेल्या या नगरसेवकांच्या जात पडताळणी प्रक्रियेची सुनावणी 6 मार्च 2026 पासून सुरू होणार आहे। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत ओबीसी आरक्षित जागांवर निवडून आलेल्या उमेदवारांनी 6 महिन्यांच्या आत जात पडताळणी प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक असते। जर हे प्रमाणपत्र सादर झाले नाही तर संबंधित नगरसेवकांचे पद रद्द होऊ शकते। दरम्यान ओबीसी कार्यकर्ते मृणाल ढोले पाटील यांनी या संदर्भात गंभीर आरोप केले आहेत। त्यांच्या म्हणण्यानुसार पुणे आणि पिंपरी चिंचवड मधील काही उमेदवारांनी ओबीसी असल्याचा दावा करून निवडणूक लढवली, मात्र ते प्रत्यक्षात मराठा समाजातील असल्याचा आरोप करण्यात आला आहे। याच पार्श्वभूमीवर त्यांनी जिल्हा जात पडताळणी समितीकडे तक्रार दाखल केली होती। या तक्रारीनंतर आता 20 नगरसेवकांच्या जात पडताळणीची सुनावणी सुरू होणार आहे। ढोले पाटील यांनी आणखीन एक मोठा आरोप करत सांगितले की ओबीसी आरक्षणातील 70 ते 75% जागा मराठा समाजाने घेतल्याचा दावा त्यांनी केला। तसेच सरकार आरक्षण चोरणाऱ्यांना मदत करत असल्याचाही आरोप त्यांनी केला आहे। ओबीसी समाजाला न्याय मिळाला नाही तर हे प्रकरण न्यायालयात नेण्याचा इशाराही त्यांनी दिला। दरम्यान या सुनावणीनंतर काही नगरसेवकांच्या अपात्रतेचा प्रश्नही निर्माण होऊ शकतो। दरम्यान तुम्हालाही अशाच पॉलिटिक्स रिलेटेड अपडेट्स हव्या असतील तर इंडिया लीडरला फॉलो करायला विसरू नका।